नमस्कार विद्यार्थ्यांनो, 10th बोर्ड एक्झाम ग्रामरचा क्वेश्चन आहे इथे टू एज डायरेक्टेडचा सेकंड व्हिडिओ. फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला तर बघून घ्या. तर क्वेश्चन आहे, आय चोज टू इग्नोर द कमोशन. कमोशन म्हणजे गोंधळ. त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायचं मी ठरवलंय. तर अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह हा क्वेश्चन आहे. तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? तर क्रियापदाचं असं रूप की ज्या रूपासोबत टू हे वापरलेलं असतं की जे दर्शवतं, सब्जेक्ट म्हणून दर्शवतं किंवा ऑब्जेक्ट म्हणून दर्शवतं किंवा एखादं कारण. जसं आता तो काय म्हटलंय, मी त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलंय. त्यांनी कारण दिले ना आपल्याला इथं, त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, अंडरलाईन करायला सांगितलंय. सो आन्सर लिहिताना आपण एक कायम काळजी घ्यायची आहे की पूर्ण वाक्यात उत्तरं लिहायची. इथं आपण पूर्ण वाक्य ॲज इट इज इथे लिहून घ्यायचंय. इग्नोर द कमोशन. तुम्हाला असेच अभ्यास करताना काही ना काही वाक्य किंवा ग्रामरचे सेंटेन्स अडत असेल तर मला नक्की विचारा. तर अंडरलाईन करायला टू इग्नोर. कारण इन्फिनिटिव्ह कायम क्रियापदाचं मूळ रूप. क्रियापदाची 3 रूप असतात माहिती आहे ना, V1 V2 आणि V3. कोणाला माहित नाही त्यांनी मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी खास त्याचा व्हिडिओ करेन. तर हे क्रियापदाचं V1 रूप आहे, त्याला टू आधी लावलेलं असतं, त्याला म्हणतात इन्फिनिटिव्ह. आणि टू इग्नोर असं पूर्ण अंडरलाईन करायचं. हे झालं आपलं उत्तर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. काही प्रश्न असल्यास नक्की विचारा.